जबरदस्ती केलेल्या पोलिसांवर कारवाई होत नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी धावत जाऊन महिलेस रोखल्याने पुढचा अनर्थ टळला। या महिलेवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात सविस्तर हकीकत अशी की एक प्रकरणात आरोपी असलेले पोलीस अधिकारी दत्तात्रय मदने यांच्या पत्नी प्रेरणा मदने यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये येऊन माझ्यावर एका पोलिसाने जबरदस्ती केल्याचा अर्ज केला, तसेच याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। गुन्हा दाखल होत नाही व पोलीस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार करीत आज पोलीस स्टेशनच्या आवारात या महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेतले, तसेच जाळून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र जवळच असलेल्या एका पोलिसाने धावत जाऊन हातातील काडीपेटी हिसकावल्याने पुढील अनर्थ टळला। या संदर्भात हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्याशी संपर्क साधला असता प्रेरणा मदने यांच्या पतीवर भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये 376 अन्वये गुन्हा दाखल आहे। फिर्यादीच्या भावाने जबरदस्ती केली अशी तक्रार या महिलेने दिली। यावर चौकशी केली असता ही तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याने आम्ही गुन्हा दाखल केला नाही, म्हणून प्रेरणा मदने यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला। यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सुनील तांबे यांनी सांगितले। प्रेरणा मदने यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे।